त्याच्यामध्ये स्पष्ट स्थगितीचा उल्लेख आहे. पत्रामध्ये स्पष्ट स्थगितीचा उल्लेख आहे. मी सांगू राहिलो, पत्र पुन्हा बघून घ्या, वाचून घ्या. मी स्वतः ते वाचलेलं आहे. कारण की लोणार मध्ये प्रशासकीय काळामध्ये ज्या ठिकाणी जी काही कर आकारणी झाली त्याच्यावर सगळ्या खामगाव शहरामध्ये असंतोष होता. खामगावातल्या जरा वेगवेगळ्या 16 ऑर्गनायझेशन असतील किंवा संघटना असतील, त्यांनी मला पत्र दिलेत. मला तिथं बोलावून घेतलं. तिथे जवळपास 200-250 व्यापारी मला सगळे गावकरी उपस्थित होते आणि सगळ्याची तक्रार होती की अवास्तव अशी ही करवड खामगाव शहरामध्ये झालेली आहे. तिला स्थगिती द्यावी आणि पुन्हा रस्ता त्याच्यामध्ये करावी. आणि म्हणून खामगावलाच नाही, त्याच्या अगोदर जळगाव आणि संग्राम शेगाव या 2 नगरपालिकेच्या करवाडीला सुद्धा शासनाने स्थगिती दिलेली आहे. खामगावला सुद्धा ती स्थगिती दिलेली आहे. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की आम्ही सुनावणी घेऊ. योग्य तो अहवाल त्यांनी कलेक्टरकडून बोलावलेला आहे. लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि योग्य पद्धतीनं ती कर आकारणी कोणावर अवास्तव कर आकारणी होणार नाही याची काळजी घेतली. स्थगिती देण्यात आलेली आहे की स्थगिती देण्यात आली. साहेब, इलेक्शन झाल्याबरोबर अशा पद्धतीने पठाणी स्वरूपाची वसुली या कर वसुलीच्या माध्यमातून केली जात होती. कितपत योग्य वाटतं याचं करणं? इलेक्शनच्या अगोदरचा हा विषय आहे. याच्यामध्ये निवडून आलेले जे सध्याचे लोकप्रतिनिधी आहे यांचा कुठलाही त्या करवाढीच्याशी संबंध नाही. प्रशासकीय काळामध्ये ते एका संस्थेला ते काम देण्यात आलं होतं. त्या संस्थेनं ते काम करून ती कर आकारणी कोणत्या व्यक्तीवर कोणत्या जागेवर काय कर असावा, किती टॅक्स लावण्यात यावा याच्या बाबतीत त्याचा तो अहवाल होता. तो त्या प्रशासकीय काळातच त्याला मान्यता मिळालेली होती. आणि म्हणून लोकांचं म्हणणं होतं की बा आता लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून आलेले त्यांच्या समोर त्यांच्या साक्षीने हे सगळे पुन्हा फेर तपासणी त्यांची हातात व्हावी आणि योग्य ती कर आकारणी करण्यात करवडीवरून भाजप आणि शिवसेना समोर चित्र अजिबात नाही. तुम्हाला माहिती आहे की खामगाव शहर हा भाजपचा झाले किती आहे पहिल्यापासून आहे आणि भाजपच्याच अनेक लोकांनी मला निवेदन दिले. त्याच्यात सर्वपक्षीय लोक होते, भाजपचे लोक होते, शिवसेनाही होते. पण एक जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी खासदार या नात्यानं त्यांनी मला निवेदन दिलं आणि नगरविकास मंत्री हे आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब असताना मी त्यांनी जे मला निवेदन दिलेली होती त्या निवेदनावर मी त्याला कवळिंग लेटर लावून दिलं. लोकांची स्थगिती स्थगिती दिली पाहिजे.